नेता एक नाही म्हणतात ना कार्यप्रवृत्ती करायला नाही नाही अंमलबजावणी कशी करायची अंमलबजावणी तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात देणे या देते इथं नोंदी आहेत या नोंदीप्रमाणे लगेच प्रमाणपत्र उद्या सकाळ सुद्धा चालू त्या नोंदी समजा 100 नोंदी आहे आणि 100 कोण व्यक्ती आहेत ते माहिती एवढेच आहेत त्या गावात जे आत्ताचे मराठी आहेत त्यांचा संबंध कसा लावायचा मग ते दुसऱ्या कोणासंग लावतात समजा माझे आजोबा सर्टिफिकेट नाही आहे पण ते हैदराबादमध्ये होते हैदराबाद गॅझेटियरचं दादा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार असेल तुमच्यापेक्षा हुशार आम्ही कुणी नाही त्या काही आमच्याकडून चुकणार पण उदाहरणार्थ एखादं गाव आहे उदाहरणार्थ अंतर्वादी आता तिथं उदाहरण तिथं त्या काळी 100 लोक दाखवले तुमच्या म्हणण्याप्रमाणे 100 आहेत पण नाव नाही ते आडनाव बी नाही मग ते धड मराठा नाही ते धड कुणबी नाही मग आताचा मराठा जे आहे तोच ते 100 आहेत समजा आज गावामध्ये 500 लोक आहेत ते सगळे मराठा नाही तर ते कुणबी मग ते कुंडी आहेत हे कसं ठरवायचं ते काय गॅजेट सांगतोय ना गॅजेटमध्ये नाव नाही मग ते कुणाचे म्हणून तो जो ते 100 लोक कुणबी होते त्याच्यासाठी काहीतरी पद्धत आम्हाला ठरवावी लागेल ना हे बघा त्या काळाचा आधारच सुद्धा असा आहे की हेच मराठीचे कुणबी दुसरं कोणी नाही ते गॅजेटच आमचं आहे बरोबर आहे गॅजेटच आमचं ते दुसऱ्याच आहे का मग वाढ बसू नका तुम्ही काय करता तुम्ही करता कन्फ्युजन सगळं लोड हे गॅजेटच मराठीसाठी कन्फ्युजन होईल पुन्हा कोण ठरायचं काय करायचं म्हणलं मग ते झालं आडमोठपणा ते गॅजेटच आमचं मग ते गॅजेट मध्ये असणारा मराठा हे कुणबी दुसरं कोणी कुणबी सांगा मग चला बाकीच्याला तर आरक्षण आहे बाकीच्या जाती जर म्हणाव ते आहेत बाकीच्या जाती म्हणाव तर बाकीच्या जातीला सगळ्याला आरक्षण आहे शेतीवादी होती अमुक होती हे पुरावे त्यांनी दिले हे गॅजेटच असं सांगतंय मराठवाड्यातला मराठा जो कुणबी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाहीच तुम्ही काही म्हणा आता काय सरकार असलं तुम्हाला शेवटी समिती असतं तुम्हाला नसतं बोलताय तुम्हाला जे समजतं तसं करतं तसं करतं ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा समिती घे इकडे अहवाल आम्हाला कर ते रात्रीच करते आता नाही परवा दिवशी एकोणतीस जाते घातलं ते कसं घातलं ऐकू तर कोणाला आत्ता परवा तर 21 तारखेला 29 जाते आरक्षण नोंदी नाही फांदी नाही काय आमचं नोंदी आहे त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्र सुद्धा पद्धतीने आमची पूजा करायची आणि तुमची पूजा कशी नुसती घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली आमच्याला नाही लगेच तांदूळच पाहिजे गुलालच पाहिजे तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या तुमच्याला काय असं नाही नसतो जमतं म्हणते वाजे फक्त घंटी असं नाही मग ते कुंडीच तालुक्याचे जिल्हा नाही आहे तिकडचे पूर्वी जे 5 जिल्हे होते हैदराबाद आणि आपल्याकडे तालुका न्याय जिल्हा न्याय हो ते गॅझेटियर काय करतोय जिल्हा न्याय गावनी आहे पण असं ना त्याचं नाही गावनी नाही जिल्हा नाही आहे जिल्हा हैदराबाद मधले जे 5 जिल्हे होते तर जिल्हा निहाय आहे जिल्हा निहाय जिल्हा हैदराबाद मधले जे 5 जिल्हे होते तर जिल्हा निहाय आहे मग त्या जिल्ह्यातला जो जिल्ह्यातली जी संख्या दाखवली 1,97,000 न्याय कशी वाटायची काही 87,000 दाखवली ती गॅझेटियर मराठीचं हे तर मान्य आहे तुम्हाला ते गॅझेटियर मराठीसाठीच आहे म्हणजे कुणबीसाठीच आहे असणारा जिल्ह्यातला मराठा त्या काळचा आताची संख्या जोडायची पूर्वी सुद्धा 5,000 असेल आणि आता सुद्धा 20,000 असेल हा तर ती मराठीचीच वाढली पोरं वाढली ती आणि बाहेरची कोण नाही आहेत असं नाही बाहेरचं काय आहे हे उलट बाहेर गेले तर एक कदरून बाहेर गेले तर तिकडे यायला काय की लोकांचं सोनं पिकत सगळे दगड गोटे घेत मराठवाड्याचं उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी त्यासाठी प्रोसेस करावं लागेल त्याचं हे डॉक्युमेंट पहा 7/12 झालं 13 महिने मग आता विषय आला लागू केल्याच्या नंतर तुम्ही
ती प्रक्रिया सुरू झाली. म्हणून आपण म्हणतो की हे आपल्याला मान्य आहे तर कोर्टात म्हणजे होतं ते मान्य आहे फक्त आता ते सिस्टममध्ये तुम्ही गृह चौकशी काय करणार तुम्ही 7-12 जमीन आहे का दुसरं काय करणार कुंडीचं प्रमाणपत्र द्यायचं मला मराठीजवळ जमीन आहे का त्या काळामध्ये जमीन होती का त्याची? काय त्याला वावरत नव्हतं दुसरं तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती काय करता दुसरं तिथं मजुरी करत होता तो मग व्यवसाय काय केला त्यावेळेस निजामाला इंग्रजाला त्यांनी काय करतो तो शेती करतो कोणाची करतो ती यांची पटाई केली टाकला मग करासाठी ती होती ते कर वसूल करणारा भर होता त्यांचा पुढे चालून त्यांनी जमीन घेतली मग काय कुंडी नाही का आता बरोबर तुम्ही ते रेकॉर्ड केलं नावाने असेल तर काही गॅरंटी नाही. समजा आता जे पण आता पोरग त्याचं जे झालं नाही पुढे चालू मग काय जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.